खाल्ल्या नाही तिकडे पानच भेटत नाही त्या आळूच्या वड्याची. हे बघा आळूची वडी, भरलं वांग, परत चाकवतचं आमटी. चाकवतच भेटत नाही हैदराबाद मध्ये. कसं काय माहिती. छान आता मी मम्मीकडे आलेली होती. सकाळ सकाळी मम्मीने मला छान हेअर वॉश करून आंघोळ घातली, चोळून वगैरे. गावाकडचं वातावरण खूप छान असतं, मस्त. आमच्या घरातला बंब ह्यो. बंबावर पाणी तापवतात आपल्या इथे, आहे ना रे. उन्हाळा चालू झालाय, उष्णता लय झाल्या मम्मी. सब्जाच पे आणि पे चांगलं असतं. येतंय काय घेतलाय सब्जा. मिक्स पाणी करायचं काय हात भिजाय पाहिजे खरं चांगलं. अर्धा तास बास होईल. भिजते 15 मिनिटात. त्याचं भिजवत ठेवू का आता? इकडे बघा मम्मीने बनवलेलं आहे गरगट, चाकवतचं गरगट. जे की हैदराबाद मध्ये अजिबात भेटत नाही चाकवतचं गरगट. इकडे मम्मीने वड्या बनवलेल्या आहेत. मम्मी वड्या दाखवतो आता वर करून. हे बघा मस्तपैकी आळूची वडी बनवलेली आहे. आणि इकडं मिठाचं पाणी म्हणजे चाकवत असतो ना, तो मिठाचं चाकवत बनवलेलं आहे. मिठाचं चाकवत ना, हा मिठाचं चाकवत बनवलेलं आहे. आणि इकडं हे बनवलेलं आहे मिठाचं चाकवत. आणि इकडं तिखटाचं चाकवत बनवलेलं आहे. भरलं वांग बनवलेलं आहे. हा तुम्हाला भरलं वांग दाखवते. हे बघा असं भरलं वांग एकदम रसरशीत. कुकरमध्येच बनवलंय भरलं वांग. असं भरलं वांग बनवलंय. तिकडं मिठाचं चाकवत बनवलाय, इकडं तिखटाचं चाकवत बनवलाय, आळूची वडी आणि चपाती आणि भात असं छान जेवण बनवले मम्मीने. झालं काय झालं चपाती आता चपात्या झाल्या की जेवायचं. नाश्ता करायचा. डबा भरायचा चपाती झाली. हे बघा आळूची वडी. कामाला जाणार रे दादा? म्हणला ना वाटता कामाला जाणार. आधी मध्ये कसं सुट्टी घ्यायचं असतं? बंद कुणी करणार? तू उलटाय काय असं आहे का? बंद झाली. छान लागते वडी. त्रास झाल्या अगं इथलं पानं आणली म्हणजे आता वड्यात करायला पाहिजे. बाजारात आणलेत ना? बाजारात नागरात आणली. त्या आईकडा गेल्यावर आईकडं आणली पानं. आई देते मी. आई थोड्याशा वड्या घ्यायच्या माहितीये काय? कडे गच म्हणून सगळं पुखना तिथं ती भेटते ग आळूच्या वड्या. तिथं पण भेटते का हैदराबाद मध्ये? पाण्यात पण जास्त भेटत नाहीत ग. हे बघा तर मी आता जेवण करतो जरा. मम्मीच्या हातचं जेवण म्हणजे चांगल्यासाठी. भात पाहिजे भात पण लागले खाली खायला असं पाणी भरून घे. जेवाय बसली उठायचं काम नाही. ती सब्जा बिजू घातलीस काय? सब्जा घातला तिथं. हे बघा सगळं जेवण तयार आहे इथं. मम्मीनं बनवून ठेवलेलं म्हणून मी मम्मीकडे म्हटलं जाऊन यावं. हे बघा भरलं वांग झणझणीत. आळूची वडी. गॅस बंद झालाय. हे बघा आळूची वडी. मिरचीचं लोणचं. सकाळ सकाळी मिरचीचं लोणचं कोण खातं? नाश्त्याला मम्मी म्हणते सकाळ सकाळी मिरचीचं लोणचं खाता. सकाळ सकाळी मिरचीचं लोणचं कोण खातं? अगं सकाळ का जेवणाला पाहिजे. जेवणाने नाही ते आपण जेवतो का? आपला नाश्ता या वेळेत जेवायचं किती वाजता? 2 वाजता. आता हे बघा मम्मीनं गरमागरम चपाती केलेली आहे. मस्त आहे बघा जेवण. चपाती अळूची वडी आणि भरलं वांग आणि त्याचसोबत मिठाचं आमटी आणि भात पण. चला तर या जेवायला. हे बघा एक खुर्ची, आरामाची खुर्ची आहे. या खुर्चीत बसल्यावर एवढं भारी वाटतंय ना, असं एकदम आरामात बसल्यागत वाटतंय. आणि ही बघा इथं मम्मी आमची परकर शिवायला लागलेली आहे. मम्मी यांची परकर शिवत्या. शिव मम्मी. आमच्या मम्मीचं काम आहे रोज आमची मम्मी करते. हे बघा तिकडे मम्मी आमची परकर शिवत होती. मी इकडे निवांत खुर्चीत बसल्या. लय भारी वाटतंय. मस्त वाटतंय खुर्चीत. कसली भारी खुर्ची आहे.
मम्मी ही हो. मस्त इकडची बाय, बाय, बाय. कसली झाड आहेत ग मम्मी ही गजऱ्याच्या ही फुलाचं. फुलं चांगली आहेत की ग बटन गुलाब आहे ती. ही निशिगंधाचं आहे वाटतं ती आणि निशिगंधाचं काकू ती लाजळूचं कोरंटी. पण झाड लावलंय ना बघित आहे लाजळूचा. कुठे बघित आहे. हात लावते तर पुढे पळत. बघू बघ कसली लाजळ हा. लाजतंय की हे झाड ही कशाचं आहे तिचे शेंगा आले वाटतं त्याला. लाजळूच आहे काय हा. मी दिसतो हम्म. तिकडे निशिगंधा आणि ही ह्याच आहे ना ती ज्येष्ठ मध म्हणते ती बघ हा ती ती ज्येष्ठ ज्येष्ठ बघ. मध खायचं ज्येष्ठ मध हा. असतं त्याच आहे ना हा. कोरफड ही ती लावले कोरफड लावले, गलांड्याचं आले. फुली ही ती चांगली लावली ती झाड ही बघा सगळीकडे कोरफड पण लावलाय वाटतं इथं अय्यो कसलं दिसतंय भारी हा ही बघा आमच्या का. हाय दिसते का नाही हॅलो गाईज कसलं भारी वातावरण दिसतंय बघ सगळं वरण एवढं पण नाही दिसत खरं डोंगर एवढं दिसत नाही. शिव मल्हारच दिसतंय ती. हा हा हाय शिव मल्हार डोंगरावर कसलं भारी दिसतंय आणि याच्यावरचं टोपण कुठे गेलं सेंटिक्स मोडलं. हे बघा गाईच कसलं भारी वातावरण आहे गावाकडचं छान छान. एकदम वरच्या फ्लोअर आलो आम्ही 3ऱ्या मजल्यावर आणि एवढं भारी शिव मल्हार डोंगर तुम्हाला दिसतोय का बघा आता त्या टावरच्या माग जो दिसतोय ना डोंगर तो सुळकाईचा डोंगर आहे शिव मल्हार डोंगर म्हणून ही बघा आमच्या गावाकडचं वातावरण मी आलेले आहे मम्मीकडे ही तुम्हाला मगाशी मी सगळी फुलं वगैरे दाखवली ती फुलं आहे बघा सगळं आहे इथं लाजाळूचं झाड आहे कोरफड आहे शोची फुलं आहे ती मोगऱ्याचं आहे निशिगंधा आहे गलांड अजून कुठला आहे ग गलांड. हा बटर सदाफुली. गुलाब सदाफुली सगळी झाड आहे ती झाड नाही असं नाही सगळी झाडं लावली ती काकून ही बघा इकडं कसलं भारी भारी दिसते हे बघा इथं पप्पांनी खारी आणलेली आहे बर्बन बिस्किट आणलेलं आहे मला खूप जास्त आवडती खारी खायला चहा सोबत खारी खायला आवडती म्हणून पप्पांनी आणलेलं आहे खारी आणलेली आहे बर्बन बिस्किट आणलेलं आहे आणि इकडं बघा मम्मीनं बुट्टीत भाकऱ्या पण बनवलेल्या मऊ मऊ झाले त्या भाकरी मम्मीले तांदूळ घालतीस काय त्या तांदूळ घालून दोन खारी दाखव दाखवले हा